तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नाशिक शहराच्या जेल रोड भागातील मोरेमळा बालाजीनगर येथे धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची घटना गुरुवार दिनांक 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान घडली। नाशिक शहरातील जेल रोड मोरमळा भागात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे। 2 मे रोजी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जेल रोड मोरेमळा येथील राहणारा निलेश पखडे यांचे अवैध दारू विक्रीचा धंदा असल्याने जेल रोड महाजन हॉस्पिटल मागे राहणारा सराईत आरोपी हितेश डोईफोडे हा नेहमी निलेश पेखडे यांच्याकडे पैशांची मागणी करत होता। रात्री हितेश हा निलेश पेखडे यांच्या मोरेमळा येथील घरी आला व अश्लील शिवीगाळ करून निलेश पेखडे याला पैशासाठी दमदाटी केली। दोघांमधला वाद विकोपाला जाऊन पेखडे याने धारदार शस्त्राने हितेश यांच्या डोक्यावर, खांद्याला व पाठीवर गंभीर वार करून त्याला जीवे ठार मारले। या घटनेत हितेशचा जागेवरच मृत्यू झाला असून पेखडे हा स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जमा झाला आहे। दरम्यान या घटनेसंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता नांदगाववरून मुक्ताराम बागुल।